रेखाकला परीक्षा म्हणजे एलिमेंटरी व इंटरमिडिएट रँक ग्रेड परीक्षा या ज्या महाराष्ट्र शासनातर्फे घेतल्या जातात, या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूपच आवडीच्या अशा आहेत आणि त्याला भरभरून असा प्रतिसाद मिळतो आहे. जवळपास 4 राज्यांमध्ये या परीक्षा घेतल्या जात असून या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण न मिळता श्रेणी दिली जाते, म्हणजे A, B, C. तर हे जे गुण न मिळता श्रेणी दिली जाते ती कोणत्या पद्धतीने मिळते, किंवा विद्यार्थ्यांना A ग्रेड मिळेल, B, C मिळेल का तो फेल होईल, हे गुणांकन किंवा मूल्यमापन कसे ठरले जाते हे आपण पाहूया. प्रथम आपण या परीक्षेमध्ये विद्यार्थी फेल केव्हा होतो किंवा त्याला अपयश केव्हा येतं याचा आपण अभ्यास करू. तर F म्हणजे फेल असं जे काही ग्रेड त्याच्या सर्टिफिकेटवर येत असतो, तो म्हणजे जसं एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या पेपरमध्ये म्हणजे वस्तुचित्र किंवा स्थिरचित्रामध्ये C ग्रेड प्राप्त झाला, परंतु बाकीच्या 3ही पेपरमध्ये जर तो D ग्रेड असेल म्हणजे फेल असेल, तर एका विषयात पास होऊन उपयोग नाही, तो विद्यार्थी हा फेल होत असतो. त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या वस्तुचित्रामध्ये किंवा स्थिरचित्रामध्ये A ग्रेड मिळाला, दुसऱ्या विषयामध्ये त्याला म्हणजे स्मरणचित्रामध्ये B ग्रेड प्राप्त झाला, परंतु दुसरे दोन्हीही विषयामध्ये तो जर फेल असेल तर A आणि B ग्रेड हा मिळूनसुद्धा उपयोग नाही आणि तो अनुत्तीर्ण होतो. त्यानंतर एका विषयात B ग्रेड मिळाला तरी त्याचा उपयोग होत नाही. त्यानंतर एकामध्ये C, एकामध्ये B आणि एकामध्ये A आहे, परंतु त्या विद्यार्थ्याने जर एखाद्या पेपरला ॲब्सेंट राहिला, उपस्थित नाही राहिला, तर तो फेल समजला जातो. किंवा 3 पेपर दिले, 3ही पेपरमध्ये त्यानं उत्कृष्ट असं कार्य केलं, A श्रेणी मिळाली गेली, परंतु एका पेपरला तो ॲब्सेंट राहिला, तर तो विद्यार्थी फेल समजला जातो. तसेच C श्रेणीमध्ये खूप विद्यार्थी पास होत असतात. याचे कारण म्हणजे प्रत्येक पेपरला त्याला C श्रेणी मिळालेली आहे, तर तो Cमध्ये उत्तीर्ण होईल. एकाच पेपरमध्ये B श्रेणी मिळाली आहे तरी तो C श्रेणीमध्येच उत्तीर्ण होणार. एका पेपरमध्ये त्याला A श्रेणी मिळाली आहे, परंतु बाकीच्या 3 विषयांमध्ये त्याला C श्रेणी आहे, तर तो C श्रेणीमध्ये उत्तीर्ण होईल. एका पेपरमध्ये B आहे, एका पेपरमध्ये A ग्रेड प्राप्त केलेला आहे, तरीसुद्धा त्याला C ग्रेडमध्येच उत्तीर्ण केलं जातं. आणि 3 विषयामध्ये जर A श्रेणी प्राप्त केलेली आहे, परंतु एका पेपरचं काम खूपच खराब आहे म्हणजे तो फेल आहे, तर त्याला C श्रेणीमध्ये उत्तीर्ण केलं जातं. तसंच 3 विषयामध्ये B श्रेणी घेऊन एकात अतिशय निकृष्ट काम असेल तरी त्याला C श्रेणीमध्ये, आणि प्रत्येक विषयात C असेल 3 विषयामध्ये आणि एकामध्ये जर खराब काम असेल तरीसुद्धा तो C श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत असतो. आपण आता विचार करूया B ग्रेड केव्हा मिळतो. प्रत्येक ठिकाणी त्याला B श्रेणीतलं काम असेल तर B ग्रेड, एकाच विषयामध्ये A ग्रेड आहे आणि 3 विषयामध्ये B ग्रेड आहे तर B श्रेणीमध्ये. 2 विषयात खूप चांगलं काम आहे, परंतु 2 विषयांना त्याला B ग्रेड मिळालेला आहे, तर तो B श्रेणीमध्येच उत्तीर्ण होत असतो. आणि एकामध्ये काम खराब आहे परंतु उत्तीर्ण असं आहे म्हणजे C ग्रेड आहे, बाकी 3 विषयात जर त्याला B श्रेणी मिळाली तर तो B श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत असतो. आपण सर्वजण विद्यार्थ्यासह खूप मेहनत करून A श्रेणीची प्रत्येकाला अपेक्षा असते आणि त्याचं काम 4ही पेपरला जर A श्रेणीमध्ये तो असेल तर त्याला साहजिकच A ग्रेड मिळाला जातो
आणि त्याला 7 गुण 10वीच्या परीक्षांमध्ये मिळत असतात. तसंच त्यानं 3 विषयांमध्ये ए श्रेणी प्राप्त केली आहे आणि एका विषयात बी श्रेणीत आहे, तरीसुद्धा त्याला ए हा ग्रेड बहाल केला जातो. तसेच 3 विषयामध्ये चांगले काम असून एका विषयात तो सी ग्रेडनं पास जरी झाला असेल तरीसुद्धा त्याला ए श्रेणी प्राप्त होते. या ए ग्रेडसाठी 7 गुण मंडळातर्फे दिले जातात, SSC मंडळातर्फे. या बी ग्रेडसाठी 5 गुण त्याच्या गुणपत्रिकेवर येत असतात वाढीव, आणि सी ग्रेडसाठी 3 गुण त्याला दिले जातात. या सर्व ग्रेड मिळण्याची जी पद्धती आहे, ही पद्धती याच पद्धतीनं असून ग्रेड मिळाले जातात.